महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात येईल। नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ही मोठी बातमी तुमच्यासाठी समोर आणलेली आहे। राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकऱ्यांसाठी आता प्रतीक्षा कायमची संपली असून त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारकडून ही बातमी आलेली आहे आणि यानुसारच शेतकरी बांधवांसाठी आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची गरज भासणार नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राज्य सरकारने 2,000 रुपयांचा आणि हप्ता, केंद्र सरकारचा मिळून 2,000 रुपयांचा हप्ता अशा प्रकारे लाभार्थ्यांचे वितरण आता थेट सुरू करण्यात आले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा झालेला होता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झालेला होता। आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली असताना अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे एकत्रित 4,000 रुपये थेट बँकेत जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि हा सर्वात मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना कामांना गती मिळणार आहे आणि त्यांचे काम सुरळीतपणे होऊन त्यांची पेरणी लांबणीवर न जाता त्यांना बियाण्यासाठी तफावत न करता लवकरात लवकर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल असे सुद्धा राज्य सरकारने म्हणलेले आहे। आज हे पैसे येतील किंवा उद्या येतील अशा प्रकारच्या सर्व चर्चांना, बातम्यांना आता पूर्णविराम मिळालेला आहे, कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्याचे आदेश स्पष्टपणे देण्यात आले आहेत। डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे खात्यात जमा होणार असून केवायसीची अट शिथिल केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ न मिळता, अडथळा न येता त्यांना हा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे। याबद्दल मोठी बातमी मुख्यमंत्र्यांनी थेट दिलेली आहे। राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी आणि पीएम किसानचे एकत्रित 4,000 रुपये जमा केले जातील। या सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत, म्हणजेच की 16 जिल्हे कोणते राहणार आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्येच घेणार आहोत। या जिल्ह्यामध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या लाभाची खात्रीशीर माहिती मिळेल आणि कोणतीही फसवणूक तुमच्यासोबत होणार नाही, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला बघणे महत्त्वाचे ठरणार आहे। लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23वा हप्ता सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा केला जात नाही। जे शेतकरी बांधव नियमाच्या योजनेनुसार खरोखरच पात्र असतील आणि ज्यांना अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल त्यांच्याच खात्यावर दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जातात, हे आपण आवर्जून लक्षात घेतले पाहिजे। म्हणजेच की तुम्ही जर प्रत्यक्ष शेतकरी असून लाभार्थी असाल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही हप्ते मिळू शकतात। कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून बँकेकडून निधी आता वर्ग करण्यात यायला सुरुवात झालेली आहे असे सुद्धा म्हणणे आहे। म्हणजेच की बँकेकडे निधी आधीच वर्ग करण्यात आला असून आता हा निधी लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यात पोहोचवण्यास वेगाने सुरुवात केली आहे। त्यामुळे आता सविस्तर आणि वारंवार बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची तुमची चिंता कायमची मिटणार आहे अशी सुद्धा सूत्राकडून माहिती मिळालेली आहे। आणि यानुसारच आपण जर बघितलं तर शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्याचे प्रत्येकी 2,000 रुपयांचे हप्ते नियमितपणे वितरित केले जातात। सध्याच्या टप्प्यात देखील 2 हप्ते एकत्रितपणे खात्यात जमा व्हायस सुरुवात झालेली आहे आणि आगामी हंगामासाठी, बियाण्याच्या खरेदीसाठी आणि उन्हाळी पिकांच्या नियोजनासाठी एक मोठा आर्थिक आधार मिळत असल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या 5 पात्रता निकषामध्ये बसणे अनिवार्य आहे। पडताळणीसाठी सरकारकडून केली जात आहे। पहिली पात्रता म्हणजे पहा, 5 पात्रता तुमच्या खूप मोठ्या लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण की नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ हा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे आणि या लाभानुसारच तुम्हाला पुढील पैसे मिळणार की नाही या गोष्टी ठरवतात। म्हणजेच की या 5 अटी तुम्हाला महत्त्वाच्या ठरणार आहे आणि ते तुम्हाला जाणून घेणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे। आता हे 5 अटी पण आपण लक्षात घेऊया। यामध्ये पहिली पात्रता म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणे आवश्यक आहे।
दुसरी अट, नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी असणे हवेत. या अटी पूर्ण करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्याच खात्यात खटाखट पैसे जमा केले जात आहे, असे सुद्धा राज्य सरकारने म्हणले आहे. म्हणजेच की तुम्ही प्रत्यक्षपणे शेतकरी असणे सुद्धा आता महत्त्वाचे ठरणार आहे. तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असणे आवश्यक आहे. तर चौथी अट म्हणजे घरातील कोणतेही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला हवा. तसेच कुटुंबातील 2पेक्षा अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत नसावेत. अशा कडक नियमामुळे केवळ खऱ्या अर्थाने गरजू शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी बांधवांनाच या मदतीचा कायदा आणि फायदा मिळू शकतो. जीवनसुद्धा सुसह्य होऊ शकते, असे सुद्धा राज्य सरकारने म्हणलेले आहे. म्हणजेच की तुम्हाला न लाभ घेता, तुम्हाला न कोणती खटखट करता आणि तुम्हाला न कोणत्या अटीची नियमता पाळता जर तुम्ही खरंच शेतकरी असाल आणि तुम्ही या 5 नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र मिळायला सुरुवात होऊन जाईल. जिल्ह्याची यादी जर बघितली आणि विचार केला तर परभणी, बीड, अकोला, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू आहे. या जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पारदर्शकपणे राबवली जात आहे. 5. सर्वच लाभार्थी आणि शेतकऱ्यांसाठी नमो आणि PMचा हप्ता जमा होत आहे, परंतु काही शेतकऱ्यांना हा टप्प्याटप्प्यामध्ये मिळतात आणि या संपूर्ण जिल्ह्यामध्ये भारतामध्ये नाही तर राज्यामध्ये सुद्धा टप्प्याटप्प्यानुसारच PM किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळतो. आणि सुरुवातीला यामध्ये 16 जिल्हे हे पात्र ठरलेले आहे आणि या 16 जिल्ह्यांमध्येच याचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये जर बघितलं तर बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर या जिल्हेसुद्धा नोंदणी करण्यात आलेले आहे. आणि पुढील जिल्हे पाहूया. तसेच अहिल्यानगर, नांदेड, नंदुरबार, जालना, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची देखील अनेक दिवसांची प्रतीक्षा आता संपली आहे. या जिल्ह्यातील प्रमुख बँकांना निधी प्राप्त झाला असून शेतकऱ्यांनी आपले बँक खाते एकदा तपासून घ्या. ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. म्हणजेच की तुम्हाला आता या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर वाटप सुरू झालेलं आहे आणि यामध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला लवकरात लवकर हप्ता मिळेल. आणि तुम्ही या जिल्ह्यांचे असाल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा. या व्यतिरिक्त जर अजून बघितलं तर यामध्ये अजून जिल्हे आहेत, ज्यामध्ये बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील नमोचा 9वा हप्ता आणि PM किसानचा 23वा हप्ता जमा केला जाणार असून सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये लवकरच पूर्णपणे जमा होतील आणि कोणतेही पैसे थकबाकी राहणार नाही याची काळजीसुद्धा घेतली जात आहे. म्हणजेच की राज्य सरकार या 16 जिल्ह्यामध्ये हा पैसा वितरित करायला आता सुरुवात केलेली आहे. शेवटी शेतकरी बांधवांनो, आपले फार्मर ID कार्ड काढून घेणे आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्याशी नेहमी जोडून राहा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही जेणेकरून भविष्यातील सर्व सरकारी योजनेची माहिती तुम्हाला वेळेत आणि सविस्तरपणे मिळेल. आणि तुम्ही जर या जिल्ह्यामध्ये असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.